नीलचा कॅमेरा त्याचा जीव होता. नागपूरच्या गल्ल्या गार्डन फुटाण्याचे स्टॉल आणि विशेष म्हणजे संत्र्याच्या बाजारातले रंग त्याला वेडे करत. प्रेरणा नुकतीच आपल्या ऑफिसच्या कामासाठी नागपूरला आलेली. आपल्या आत्याकडे राहायला आली होती. धरमपेठमध्ये एका एक्झिबिशनमध्ये त्यांची पहिली भेट झाली. प्रेरणा काही खुर्च्यांची डिझाईन बघत होती आणि नील फोटो काढत होता. एक्सक्यूज मी, तुम्ही असं वाकून फोटो काढलं तर मी खुर्ची कशी पाहू? नील हसून मागे सरकला. तुम्ही खुर्ची पहा. काही दिवसांनी त्यांनी परत अंबाझरी लेकच्या किनाऱ्यात भेट घेतली. तिथे शांत बसून दोघे फक्त बोलत होते. आवडीनिवडीचे जुने किस्से आणि थोडं थोडं भावनांचं ओझं उलगडत होतं. एका संध्याकाळी वऱ्हाड्यांच्या लालसर सूर्यास्तात प्रेरणाचं बोलणं अचानक थांबलं. ती म्हणाली, नील, आपण इथे इतक्या सहज भेटलो, पण मला वाटतं तू थोडा मनात घर करून बसलास. नील गप्प झाला. मग खिशातून छोटासा फोटो काढून तिला दिला. तिचाच फोटो होता तो. त्या एक्झिबिशनमध्ये तोच क्षण ती वाकून खुर्ची पाहत होती आणि तो क्लिक केलेला फोटो. मी तेव्हाच ठरवलं होतं की हे फ्रेम करायचं आहे, पण फ्रेममध्ये तू सुद्धा पाहिजे होतीस. प्रेरणा हलकीशी पुढे सरकली. दोघांचे कपाळ एकमेकांना टेकले. नागपूरच्या हवेत तो क्षण फुलून गेला. ना गाजावाजा ना डायलॉग, फक्त स्पर्शाचा हळवा अनुभव. त्या दिवसानंतर नील आणि प्रेरणा अजून जवळ आले. संध्याकाळची भेट आता रोजच्या दिनचर्चेचा भाग झाला. कधी सेमिनरी हिलवर भटकत, कधी सत्तूर चौकात वडापाव खात. प्रेरणाला नागपूरचं उष्ण पण प्रेमळ हवामान आता भावू लागलं होतं. पण त्याहून जास्त नीलच्या शुद्ध आणि संयमी स्वभाव. एक दिवस प्रेरणा थोडी उदास वाटत होती. तिचं काम संपत आलं होतं आणि तिच्या कंपनीने तिला परत मुंबईला बोलावलं होतं. नीलला हे कळताच त्याच्या मनात खूप घामलेलं झाली, पण तो काही बोलला नाही. त्याच रात्री त्यांनी एक खास ठिकाणी भेट ठरवली. टेलिस्कोप हिल जवळ, नागपूरच्या बाहेरचा एक शांत डोंगर कडा. रात्री 8च्या सुमारास दोघं गाडीने तिकडे पोहोचले. हातात कॉफीचा कप, डोक्यावर ताऱ्यांनी भरलेले आकाश आणि डोळ्यात विचाराचे चक्र सुरू होते. प्रेरणा शांतपणे म्हणाली, माझं काम संपत आलं आहे नील, आणि कदाचित मी परतले तर. नीलने तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी तिचा हात हलकेच पकडलं. तू मुंबईला जाशील, पण तू माझ्या मनात इथेच राहशील प्रेरणा. ती त्याच्याकडे बघून फक्त हसली. इतकंच? नाही. तो थोडा जवळ सरकला. तू राहिलीच पाहिजे माझ्यासोबत कायमची. त्या शांत, थोडासा थंड हवेमध्ये नीलने तिची पहिली चुंबन घेतली. ओठांवर नव्हे तर कपाळावर. तो स्पर्श इतका खराखुरा, इतका जिव्हाळ्याचा होता की प्रेरणा हलकेच त्याच्या कुशीत आली. त्या रात्री पहिल्यांदा दोघं एकमेकांना पूर्णपणे समजून घेत होते. तेथून दोघं खाली आले, गाडीत निघाले आणि गप्पामध्ये हरवले. दोघांचं नातं त्या क्षणी फक्त डेटिंग न राहता एका खोल बंधनात गुंतलं होतं, न बोललेल्या वचनांनी. मुंबईला परत गेल्यावर प्रेरणाचं आयुष्य परत एका वेगळ्याच वेळेवर चालू झालं. डिझाईन प्रोजेक्ट, ऑफिस मीटिंग आणि गर्दीचे भरलेले लोकल ट्रेनचे प्रवास. पण मनात सतत एक चित्र झुडपत राहायचं. नीलच्या मिठीचं, त्याच्या हळव्या कपाळचुंबनाचं आणि त्या टेलिस्कोप हिलच्या शांत क्षणाचं. रोज रात्री ती फोनवर नीलशी बोलायची. एकदा तर तिने त्याला थेट म्हटलं, तुझी आठवण इतकी येते की जर तू समोर असताना तर तुला घट्ट मिठी मारून हलकंच कानात कुजबुजलं असतं, मला परत घेऊन चल. त्या क्षणी नील फक्त हसला. पण त्या रात्री तो झोपला नाही. तो प्लॅन करत होता एका सरप्राईज भेटीचा. एका आठवडा निघून गेला. त्या दिवशी प्रेरणाचा बर्थडे होतं. तिने अपेक्षा सोडून दिली होती की कोणीतरी भेटेल, पण तिच्या बिल्डिंग समोर अचानक बुलेट थांबते. नील हातात एक साधं फूल आणि चेहऱ्यावर तसंच ते हसणं. म्हटलं, आजचा दिवस तुझ्याशिवाय कसला जन्मदिवस? प्रेरणा धावत आली आणि त्याच्या मिठीत शिरली. पण यावेळेस ती मिठी थांबत नव्हती. घरी आली, लाईट्स ऑफ, केक कापला आणि तिथेच बाल्कनीत दोघे फक्त एकमेकांजवळ बसले. नीलने तिच्या केसातून हात फिरवत विचारलं, आपण अजून वेळ घालवणार एकत्र? प्रेरणाचे डोळे भरून आले. माझ्या सगळ्या डिझाईन्समध्ये एक गोष्ट अधुरी राहायची नील. आता समजलं, तूच ती पूर्ण करत आहेस. त्या रात्री दोघं प्रेरणाच्या अपार्टमेंटमध्ये होते. मुंबईतलं संध्याकाळचं हवामान उष्ण होतं, पण आतली हवा मात्र काही वेगळीच होती. एका अस्वस्थतेची, एका ओढीची. नीलने हळूच प्रेरणाच्या हातात आपला हात घेतला. माझं काहीच ठरलं नव्हतं, पण तुझं आठवण म्हणजे रात्रभर धुंद होत राहणं झालं. प्रेरणाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत एकदम सौम्य पण जिव्हाळ्याचं भाव होतं. मी रोज तुझ्या आठवणीत राहते.
नील, पण आज तू इथे आहेस तर आठवण नको आज. मला तू हवा आहेस. काही दिवसानंतर प्रेरणा आणि नीलने मग मुंबईत एकत्र राहायला सुरुवात केली. त्यांनी नागपूरला एक छोटंसं स्टुडिओ घेतलं. तिथे दर महिन्यात 2 दिवस ते जाऊन पुन्हा ऑरेंज सिटीमध्ये प्रेमात जगायचे. त्यांचं प्रेम कुठल्याही शहरात नव्हता, ते त्या एका मिठीत होतं. लग्नानंतर प्रेरणा आणि दोघं बेंगळुरू शहरात राहायला आले. नीलला एका क्रिएटिव्ह एजन्सी फोटोग्राफर म्हणून नोकरी लागली होती आणि प्रेरणा एका आर्किटेक्चर कंपनीत जॉईनिंग मिळाली होती. सुरुवातीचे काही दिवस दोघांनी स्वप्नांनी रंगवले होते. नवीन फ्लॅट, एकमेकांबरोबर रूम सेट करणे, आठवड्यांच्या शेवटी एकत्र सिनेमा बघणे आणि रात्री गच्चीत बसून जुन्या नागपूरच्या आठवणीत बोलत राहणे. पण हळूहळू वास्तव डोकं वर काढू लागलं. नीलला कामात खूप वेळ घ्यावा लागे. कधी शूटिंगसाठी बाहेरगावी, तर कधी रात्री 10 वाजेपर्यंत ऑफिसमध्येच. प्रेरणाला एकटं वाटायला लागलं. ती सकाळी उठून त्याची वाट बघे, जेवण करून ठेवायची. पण नील थकलेला येई आणि शांतपणे फक्त झोपी जाईल. एक दिवस तिने हळूच विचारलं, तू आता तसा बोलत नाहीस. आपलं नातं फक्त सोबत राहण्यापुरताच उरलंय का? नील थांबला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तो जवळ आला, तिचा हात हातात घेतला. प्रेरणा, मी बोलत नाही, पण दररोज तुझ्यासाठी जगतो. या धावपडीत ज्या दिवशी मला वाटतं बस पुरे झालं, तेव्हा मी डोळे मिटतो आणि तुझा चेहरा आठवतो. प्रेरणा त्याच्या कुशीत शिरली. माझं पण तेच आहे. मी घरात एकटी असते, पण तुला आठवत राहते. आपलं प्रेम आता सोबत राहणं नाही, तर सहनशक्ती आणि समजूतदाराचं झालंय. नील आणि प्रेरणा एका परिपूर्ण संध्याकाळी, त्या दिवशी शनिवार होता. पावसाची हलकीशी सरसरी आली होती. बेंगळुरूचं शांत वातावरण आणि प्रेरणाच्या घरात वाजणारी शांत गाणी. नील कामावरून थोडा लवकर आला. घरात पाय टाकताच त्याला जाणवलं, आज काहीतरी वेगळं आहे. प्रेरणा किचनमध्ये होती. केस बांधलेले नव्हते, साडीमध्ये होती आणि डोक्यात तिच्या प्रेमाची एक खास झाक होती. गालावर तिचं नाजूक हास्य आणि गंध. नील थांबला. काही क्षण तिच्याकडे फक्त पाहत राहिला. बघू नकोस असा, नुसतं बघून काही होत नाही, ती हसत म्हणाली.